परिमंडळ 3 मध्ये माननीय सीपी सर आशिष डुंबरे सर, आमचे जॉईंट सीपी सर चव्हाण सर आणि ॲडिशनल सीपी सर संजय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे परिमंडळ 3 मध्ये विशेष अंमली पदार्थ विरोधी पथक जे स्थापन केलेलं आहे, त्या पथकाने काल दिनांक रोजी मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि मानपाडा पोलीस स्टेशनच्या मदतीने आपण एक मोठी कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण पलावा एरियामधून एक नायजेरियन व्यक्ती आणि त्याबरोबर 2 अंबरनाथ इथे राहणारे व्यक्ती यांना आपण 1 किलोपेक्षाही जास्त एमडी आणि कोकेनसह त्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आतापर्यंत एक नायजेरियन व्यक्ती त्याचं वय 36 आहे, त्या ताब्यात घेतलेला आहे. दुसरा जो आहे तो अविनाश सदरला, हा राहणारा अंबरनाथचा आहे आणि तिसरा व्यक्ती जे आहे गजेंद्र नायडू. या 3 व्यक्ती त्या ठिकाणी एका ॲक्टिव्हावरती हा माल विकत घेण्याकरता त्या ठिकाणी आलेला असता. आमच्या टीमने त्यामध्ये एपीआय गायकवाड आणि संपूर्ण टीमने त्यांना पकडलं. त्याच्यामध्ये आपल्याला टोटल त्यांच्याकडे 1 किलोपेक्षाही जास्त एमडी, त्याची किंमत 2,80,00,000 रुपये आहे आणि 15 ग्रॅम कोकेन याची किंमत 15 लाखापेक्षाही जास्त आहे. असा एकूण 2,16,62,000 इतका मुद्देमाल त्या 3 आरोपीच्याकडून आपण जप्त केलेला आहे. त्या तिन्ही आरोपींना आता आपण अटक केलेली आहे आणि सध्या त्या तिन्ही आरोपींना 17 तारखेपर्यंत पोलीस रिमांड त्यामध्ये दिलेली आहे. त्याच्या भरामध्ये जी अंमली पदार्थ एक जो व्यक्ती आहे जो मेन ज्याच्याकडे आपल्याला जो माल विकण्याकरता त्या ठिकाणी आला होता, तो नायजेरियाचा इथला रहिवासी आहे आणि तो मागच्या 2 ते 3 वर्षापासून मुंबई आणि या परिसरामध्ये तो राहत असल्याचं निष्पन्न होत आहे. त्यावरती इतरही ठिकाणी विशेषतः मुंबईमध्ये पण त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहे. इतरही त्याबद्दलची जी आहे त्याची पासपोर्ट व्हेरिफिकेशन आणि तो कशा करता किती दिवसापासून आपल्या पलावा एरियामध्ये राहत होता याबद्दलची आमची चौकशी सुरू आहे. दुसरे 2 आरोपी जे आहेत ते अंबरनाथ इथले रहिवासी आहेत. अंबरनाथ मधील एक जो आहे तो फुलेनगर मध्ये राहतो आणि दुसरा जो आहे तो चिंचपाडा एरिया अंबरनाथ पश्चिम या ठिकाणी राहणारा आहे. दोघं जण इथला एक जण आहे तो रिक्षा ड्रायव्हर म्हणून त्या ठिकाणी काम करतो. त्यापैकी एका व्यक्तीवरती गुन्हे दाखल असल्याची आमच्याकडे माहिती आहे. बाकीच्या बद्दलची आमच्या अजून चौकशी सुरू आहे. त्याबद्दल आमची आता ज्या नायजेरियन व्यक्तीकडून आणि आपण जे कोकेन आणि हे जप्त केलेलं आहे एमडी, तर त्या नायजेरियन व्यक्तीकडून हे कोकेन आणि एमडी जे आहे ते सप्लाय होतो असं प्राथमिक माहिती आहे. आणि हे जो अंबरनाथ येथील 2 आरोपी जे आहेत ते हा पूर्णपणे माल हा त्या एरियामध्ये जाऊन त्या ठिकाणी ते सप्लाय करायचं निष्पन्न होत आहे. आमच्या अजूनही 2 पथक जे आहेत त्या इतरही आरोपींच्या पाठीमाग आहेत की ज्या माल आणणारे आणि विकणारे या व्यतिरिक्त अजून याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे त्याविषयीचा आमचा तपास सुरू आहे. पूर्ण वर्षभरामध्ये 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 मध्ये जे परिमंडळ 3 मध्ये ते विशेष अंमली पदार्थ विरोधी पथक जे स्थापन झालेलं आहे त्याच्या अंतर्गत आपण 101 गुन्हे दाखल केलेले आहेत. 101 गुन्ह्यामध्ये आपण 146 आरोपींना त्यामध्ये अटक केलेली आहे. त्याच्यामध्ये एकूण 6,36,00,000 मुद्देमाल जास्त जप्त केला आहे. त्याच्यामध्ये 244 किलोग्रॅम गांजा आहे, 4 किलो पेक्षा जास्त एमडी आहे आणि कोडिनयुक्त बॉटल्स असा वेगवेगळा सगळा मुद्देमाल म्हणून आपण 6 कोटी रुपयापेक्षाही जास्त मुद्देमाल त्यामध्ये जप्त केलेला आहे. आणि खडकपाडा आणि महात्मा फुले पोलीस हद्दीमध्ये आपण ह्या 2 गँग्सवर सुद्धा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा अन्वये सुद्धा 2 गँग्सवरती आपण यापूर्वी कारवाई केलेली आहे. मग ही अंमली पदार्थ विरोधाची कारवाई जी आहे पूर्ण परिमंडळ 3 मध्ये ही अशाच प्रकारे यापुढे सुरू राहणार आहे. आमच्या या टीममध्ये जे काम करणारे आमचे अधिकारी कर्मचारी आहेत त्यामध्ये एपीआय गायकवाड, त्यानंतर आमचे PSI जितेंद्र ठोके, पोलीस हवालदार देवरे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अमित शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल कुशाल नेरकर आणि खरसाण यांनी अतिशय चांगलं काम करून या सर्व आरोपींना त्यांना ताब्यात घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आमचे मानपाडा पोलीस स्टेशन सिनियर PI संदीपान शिंदे, PI जयपाल राजपूत आणि API सागर चव्हाण यांच्या टीमने त्यामध्ये एकत्रपणे ही पूर्णपणे कारवाई केलेली आहे. माननीय पोलीस आयुक्त आशिष डुंबरे सर, आमचे जॉईंट सीपी सर यांच्या सूचनेनुसार सगळ्याच ठिकाणी जामिनी पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि आपल्याला मागच्या वर्षीच आपल्याला कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे 16 स्कूटीज आपल्याला त्या अनुषंगाने महापालिकेतून देण्यात आलेल्या होत्या. आणि ह्या जे वाहनाचा उपयोग करून आपल्याला प्रत्येक पोलीस स्टेशनच्या मध्ये आपण ही जामिनी पथक जे ऍक्टिव्ह केलेलं आहे त्या अनुषंगाने आमची कारवाई वर्षभर सुरू आहे. आणि जसं पाहता झालं की आपण ह्या महिन्यामध्ये विशेषतः मागच्या महिन्यामध्ये आपण जवळजवळ 1,000 पेक्षाही जास्त लोकांच्या वरती जे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करतात किंवा शाळा कॉलेजेस या परिसरामध्ये जाऊन त्या ठिकाणी काही अश्लील किंवा असभ्य वर्तन करतात अशावरती आपली कारवाई आपण करत आहोत. आणि कालपासून असेल त्या कारवाई जी असेल विशेषतः कॉलेज परिसर असेल ज्या ठिकाणी
काही तरुण तरुणी येतात आणि त्या ठिकाणी असभ्य वर्तन करण्याच्या काही पालकांच्या काही गेमिंग झोन्स आहेत, सायबर कॅफेज आहेत, त्या ठिकाणी सुद्धा जाऊन काही असेल असभ्य असं वर्तन होत असल्यावरच्या काही तक्रारी प्राप्त होत्या. त्या अनुषंगाने आमची ही मोहीम सुरू आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये जे तरुण तरुणी आम्हाला मिळतात त्यांच्यावरती पण कारवाई करणे आणि प्लस त्यांच्या पालकांना सुद्धा त्याबद्दलचं समज देणे आणि त्यांना पोलीस स्टेशनला बोलून तुमच्या मुलं काय करत आहे याबद्दलची कल्पना देणे अशी आमची ही मोहीम सुरू आहे. आणि आतापर्यंत आम्ही कालपासून याच्यामध्ये जवळजवळ 400 पेक्षाही जास्त लोकांच्यावरती या विविध कायद्यांतर्गत कारवाई केलेली आहे.